नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण नेटफ्लिक्सची एक क्राईम डॉक्युमेंटरी इंडियन प्रिडेटर बीस्ट ऑफ द बँगलोर याबद्दल बोलूया. तर बोलूया स्टोरीबद्दल. ही डॉक्युमेंटरी एक विक्षिप्त माणूस उमेश रेड्डी याच्या भोवती फिरते. त्याची 1990 ते 2000च्या दशकात बँगलोर आणि आसपासच्या भागात दहशत होती. तो भर दुपारी जेव्हा स्त्रिया एकट्या घरी असतात तेव्हा तो काही कारण देऊन घरी घुसायचा, त्यांवर अत्याचार करायचा, दागिने आणि त्यांचे अंतर्वस्त्र घेऊन पसार व्हायचा. जर कोणी त्रास दिला तर त्या स्त्रियांना मारायचा सुद्धा. त्याच्यामुळे बँगलोरमध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण होतं. तर पोलीस त्याच्या घटनांचा कसा तपास करतात, त्याला कसे पकडतात, पोलिसांनी पकडून तो कसा पोलिसांच्या तावडीतून पसार व्हायचा, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला ही डॉक्युमेंटरी बघावी लागेल. ही डॉक्युमेंटरी बघून आपल्याला वाटतं की त्यावेळी बँगलोर आणि आसपासचे पोलीस किती कमजोर होते, त्यांचा तपास करण्यात किती ढिलेपणा होता. त्यांच्या हलगर्जीपणामुळे उमेश रेड्डी पोलिसांच्या तावडीतून सारखा पळून जायचा आणि जेव्हा तो पसार असायचा तेव्हा तो महिलांवर अत्याचार करणं थांबवायचा नाही. त्याला त्याची सवय झालेली होती. योग्य वेळी त्याला पकडलं असतं तर अजून काही स्त्रिया त्याच्या अत्याचारापासून वाचले असते. ही डॉक्युमेंटरी बघताना आपल्याला राग येतो. ज्या पद्धतीने स्टोरी नरेट केली आहे त्यामुळे जरासुद्धा सहानुभूती उमेश रेड्डीबद्दल येत नाही. तिन्ही एपिसोड ही डॉक्युमेंटरी आपल्याला बांधून ठेवते, पण काही सीन्स आपल्याला बघवत नाहीत. कारण ते बघताना त्या रेड्डीचे अत्याचार, तो असं कसं वागू शकतो, तो इतका निर्दयी कसा असू शकतो, हेच विचार डोक्यात राहतात. तो किती मॅन्युप्युलेटिव्ह आहे, तर त्याच्या केसमध्ये आपली न्यायव्यवस्था सुद्धा कशी फेल ठरते हे दिसून येतं. एका व्यक्तीमुळे कसं पूर्ण शहर वेठीस गेलं होतं. लोकांनी त्या उमेश रेड्डीला घाबरून सेफ्टी डोर लावण्याची प्रथा बँगलोरमध्ये रुजू झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात त्याची दहशत त्यावेळी होती. ही डॉक्युमेंटरी बघताना आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात आणि बहुतेक प्रश्न हे पोलिसांच्या तपासाबद्दल असतात. आता ते का, त्याचं उत्तर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी बघतानाच दिसून येईल. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.